नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सहर्ष स्वागत आपलं यूट्यूब चॅनल मास्टर वैभव वीरेमध्ये। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत प्रथम सत्र परीक्षा 2023-24 इयत्ता 9वी विषय मराठीची कृतीपत्रिका। यासाठी वेळ दिलेला आहे 3 तास आणि गुण आहेत यासाठी 80। तर विद्यार्थी मित्रांनो, या परीक्षेला तुम्ही प्रथम सत्रांत किंवा सामायिक परीक्षा किंवा फर्स्ट टर्म एक्झाम, फर्स्ट सेमेस्टर एक्झाम असं देखील बोलतात। तर ह्याच सर्व एक्झाम एकच आहे, प्रश्नपत्रिका। तर याची प्रश्नपत्रिका, ह्या परीक्षेची प्रश्नपत्रिका आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। व्हिडिओला स्टार्ट करण्याआधी आताच या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करून ऑल नोटिफिकेशनवरती सेट करा, कारण ही प्रश्नपत्रिका तुम्हाला अत्यंत उपयुक्त ठरणार आहे तुमच्या प्रथम सत्र परीक्षेसाठी। तसेच बोर्डाच्या दृष्टिकोनातून बोर्ड परीक्षेसाठी देखील तुम्ही याचा अभ्यास करू शकता। बोर्डासाठी देखील अशीच प्रश्नपत्रिका असणार आहे आणि अशाच पद्धतीने तुम्ही त्याची उत्तरे देखील देणार आहे। आम्ही तुम्हाला तवा देखील गाईड करणार आहे। तर त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राइब करून ऑल नोटिफिकेशनवरती सेट करा। शक्य असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत देखील शेअर करा, त्यांना देखील कळू द्या की आमचं चॅनल इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी खूप काही घेऊन येत आहे। चला विद्यार्थी मित्रांनो, सुरू करत आहोत आजच्या व्हिडिओला आणि या प्रश्नपत्रिकेला देखील। तर विद्यार्थी मित्रांनो, विभाग 1 गद्य, ज्यामध्ये पहिला प्रश्न अ आहे, दिलेल्या उताराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा। आता आपल्याला उतारा दिलेला आहे, त्यानुसार सूचना दिलेल्या असणार आहे। उतारावरती काही सूचना असणार आहे, त्या प्रश्न असणार आहे, त्याची आपल्याला उत्तरे द्यायची आहेत। सर्वप्रथम उतारा वाचूयात। उतारा वाचण्यासाठी आपल्याकडे एवढा वेळ नसून आपल्याला वेळेची मर्यादा आहे। कमी वेळेत आपल्याला व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करायचा आहे, कारण विद्यार्थ्यांना बोर न करता प्रॉपर गाईडन्स आपल्याला द्यायचा आहे। तर त्यामुळे मी उतारा वाचणार नाही आहे। तुम्हाला जर प्रश्नपत्रिका हवी असेल, तुम्हाला जर डाउनलोड करायची असेल, तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी माझ्या टेलिग्राम चॅनलची, टेलिग्राम ग्रुपची लिंक दिलेली आहे, त्याला तुम्ही जॉईन करा। तसेच तुम्हाला माझं इंस्टाग्राम हँडलवरती दिसत असेल आणि टेलिग्रामवरती तुम्हाला माझा डायरेक्ट कॉन्टॅक्ट नंबर मिळतो, तर तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करून तिथे देखील मी तुम्हाला प्रश्नपत्रिका पुरवण्याचा प्रयत्न करेल। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, पहिला आता उतारा आहे आपल्याला, प्रत्येक आई मुलाच्या जन्मानंतरही त्याला घडवतच राहते। असे घडवताना कधी कुंचल्याच्या हळुवारपणे रंग रेखत, तर कधी चित्राचे कठोरपण घाव घालत तिचे काम चालूच असते। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, इथून तर मायाच्या आणि वात्सल्याचे पडदे भेदून राहतात। आलेलं मुलं मोठं होऊन बघता बघता पंख पसरू कधी उडायला सुरुवात करता कळतही नाही, पण त्याची झेप जेव्हा साता समुद्रापलीकडे जायला लागते, तेव्हा मात्र पुन्हा एकदा तुटणाऱ्या नातीची वेदना असह्य होते। इथपर्यंतचा हा परिच्छेद आहे विद्यार्थी मित्रांनो। इथून म्हणजे कुठूनपर्यंतचा, प्रत्येक आईपासून तर असह्य होते इथपर्यंतचा हा परिच्छेद आहे आणि यावरती आपल्याला काही उत्तरे दिलेली आहेत। विशेषतः जर बघायला गेलं तर मी नवीला शिकवत नाही, त्यामुळे नवीचा आणि तेही मराठीच्या विषयाशी माझा काही संबंध येत नाही। परंतु हा तुमचा जो काही उतारा आहे, हा तुमच्या पुस्तकातीलच असून कोणत्या धड्यातील आहे ते तुम्ही मला कमेंटमध्ये कळवा। कारण बघा, आम्ही जर नवीला शिकवतच नाही आणि जर आमचा विषय मराठीशी येतच नाही, आम्ही मोस्टली इंग्लिशला शिकवतो, तरी देखील आम्ही मराठीमध्ये प्रॉपर कम्युनिकेशन करू शकतो। ही आमची स्पेशलिटी आहे। न चुकता, न अटकता, न अचूकपणे आम्ही बोलण्याचा प्रयत्न करत असतो तुमच्यासाठी, फक्त तुमच्यासाठी। आम्ही इयत्ता 9वीच्या प्रथम सत्राच्या सर्व विषयाच्या प्रश्नपत्रिका आमच्या चॅनलवरती अपलोड केलेल्या आहे आणि त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये प्लेलिस्टची लिंक मिळेल। सर्व विषयाच्या प्रश्नपत्रिका, जसे की मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित 1, गणित 2, विज्ञान 1, विज्ञान 2, जसे की मॅथ 1, मॅथ 2, सेमी मराठी माध्यम, दोन्ही माध्यमातून तुम्हाला आम्ही अपलोड करून दिलेले आहेत, तर तुम्ही बघू शकता। त्यामुळे चिंता करण्याची काही गरज नाही, फक्त कमेंट करा, व्हिडिओची लिंक तुम्हाला हजर होईल, किंवा तुम्ही फक्त मेसेज करा, तुम्हाला व्हिडिओची लिंक आम्ही पुरवू। आमचा नंबर देखील तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये तर नाही, परंतु टेलिग्रामला मिळेल आणि इंस्टाग्रामवरती देखील मिळेल, तर तुम्ही फक्त मेसेज करा, लिंक पुरवण्याचं काम आमचं। चला पुढे जाऊया। पहिला प्रश्न आहे, कोणते लिहा पंख पसरून साता समुद्रापार झेप घेणारे। तर विद्यार्थी मित्रांनो, कोण आहे पंख पसरून साता समुद्रापार झेप घेणारे? जर आपण हे बघितलं, उतारा वाचला, तर तुम्हाला याचं उत्तर सापडेलच। तर उतारा वाचण्यासाठी तुम्ही स्क्रीनशॉट तर घेतलेलं नसेल, कारण तुम्ही त्यावेळेला मी बोलत होतो, कम्युनिकेट करत होतो, तर प्रश्नपत्रिका डाउनलोड करावी लागणार। आणि ती कशी डाउनलोड करायची, जस्ट 10 सेकंद आधी सांगितलं। तुम्ही माझ्या इंस्टाग्राम हँडलला मेसेज करू शकता, तिथे तुम्हाला नंबर सेंड केला जाईल, किंवा तुम्ही माझ्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा, तिथे मिळून जाईल, तिथे देखील नंबर मिळून जाईल। चला पुढे जाऊया। मुलाची जगण्याची वाट कमी खडतरत व्हावी यासाठी धडपडणारा तर कोण असतं? बापच असतो। म्हणजे मी वाचलेलं नाही आहे, तरी पण सांगत आहे, परंतु तुम्ही पहिले परिच्छेद वाचा आणि परिच्छेद वाचल्यानंतर हा सापडलं मला उत्तर। हे बघा, जगण्याची वाट थोडी कमी खडतर व्हावी म्हणून बाप नावाचं फल हातात धरून, आणि म्हणजे बापच आहे। ठीक आहे, याचं उत्तर बाप आहे। पुढे जाऊया। आकृती पूर्ण करा। मुलाच्या जन्मानंतर आई त्याला कशी घडवते? आई त्याला कशा पद्धतीने घडवत असते विद्यार्थी मित्रांनो, हे तुम्हाला लिहायचं आहे। 2 थोडक्यात लिहायचं आहे। प्रत्येक आई जन्मानंतरही त्याला घडवतच असते। असे घडवत कधी ती कुंचल्याच्या हळुवारपणे रंग रेखत, तर कधी म्हणजे पहिले येणारे कुंचल्याच्या हळुवारपणे रंग रेखत, जे पहिल्यात येईल, आणि त्यानंतर छन्नीने कठोरपणे घाव घालत। छन्नी माहीत आहे ना तुम्हाला, लोखंड तोडण्यासाठी प्रयोग केला जातो ते, म्हणजे छन्नीने कठोरपणे घाव घालत, आणि दुसऱ्यानंतर येणारे कुंचल्याच्या हळुवारपणे रंग रेखत, अशा पद्धतीने लिहायचं आहे। दोन्ही तुम्हाला मी उत्तर सांगितलेलं आहे। सोबत आहे, माणसाच्या जडणघडणीत आलेल्या नात्याचं महत्त्व शोधानं स्पष्ट करा। म्हणजे आपल्या जडणघडणीत, आता उद्या जर तुम्ही मोठी झाली, तुम्हाला जन्म कोणी दिला? तुमच्या आईबापाने। नाव कोणाचं मोठं आहे? तुमच्या आईबापाचं। म्हणजे तुमच्या मागून कवय आहे ना, तुमच्या आईबापाचं नाव पुढे जाणारच आहे, आणि तुम्ही तुमच्या आईबापाचं नाव नक्कीच पुढे नेणार, ही आशा बाळगतो, कारण तुम्ही माझे सबस्क्रायबर आहात। तुमच्यावरती चांगलं
संस्कार घडवण्याचं काम मी करत आहे. ठीक आहे. दुसरा आहे खालील उताराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा, ज्यामध्ये आहे आकृती पूर्ण करा. आता बघा, आपल्याला पुन्हा एक परिच्छेद आलेला आहे. शिक्षणाच्या अनुषंगाने अन्य क्षेत्रातही अनुताई फार मोठे काम केलं आहे. अनुताईंबद्दल हा परिच्छेद आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि खूप महत्त्वपूर्ण परिच्छेद आहे. स्क्रीनशॉट घ्या हा परिच्छेदाचा. आणि ठीक आहे ना, स्क्रीनशॉट घ्या. जस्ट स्क्रीनशॉट घेतलेलं असेल. जाऊया आता प्रश्नावरती. प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, शिक्षणाबरोबरच अनुताईंनी कष्ट घेतलेले अन्य क्षेत्र, म्हणजे हा कोणते 4 क्षेत्र आहेत विद्यार्थी मित्रांनो? शिक्षणाच्या अनुषंगाने अन्य क्षेत्रात अनुताईंनी फार मोठे काम केले आहे. त्याचबरोबर त्यांनी बालकल्याण, तर पहिल्यात बालकल्याण लिहा. त्यानंतर बधिरांसाठी शिक्षण दुसऱ्यात लिहा. उसके बाद त्याच्यानंतर महिला विकास कार्यक्रम तिसऱ्यात लिहा. आणि चौथ्यात आहे अंधश्रद्धा निर्मूलन. ठीक आहे, इथे लिहा. बाकीचे तुम्हाला म्हणजे जवळपास 6 ते 7 क्षेत्रे दिलेली आहेत. त्यापैकी तुम्ही कोणतेही 4 क्षेत्रे लिहा, काही हरकत नाही. चला पुढे जाऊया. पुढे आपल्याला आकृती पूर्ण करा. कोसबाडच्या टेकडीत आकर्षण असणारे, कोसबाडच्या टेकडीत काय आकर्षण असे होते तर ते आपल्याला बघायचं आहे. जस्ट मी परिच्छेद थोडक्यात जर उचकून बघायला गेलं तर मला सापडेलच, परंतु परिच्छेद उचकायला आपल्याकडे थोडासा टाईम नसतो. परंतु मी जेव्हा हे कमेंट करत असतो तर नक्कीच मी ते आकर्षण राहिलं तर काय आहे, तर परदेशातील संस्था आणि शिक्षण क्षेत्रातील कार्यकर्त्यांना कोसबाडच्या टेकडीचं सातत्यानं आकर्षण राहिलं, असे त्यांच्या कामाचे स्वरूप. त्यामुळे केवळ देशातच नव्हे तर काय आहे, गोष्ट आहे सर्व त्या केल्या. एकाच वेळेला अनेक प्रयोग, असे त्यांच्या कामाचे स्वरूप होते. तर विद्यार्थी मित्रांनो, क्षेत्रात आणि त्याच्या आदिवासी क्षेत्र निवडून काम करणे हे अतिशय उघड आहे. म्हणजे आता तुम्हाला फक्त कोसबाडच्या टेकडीचे आकर्षण असणारे काय आहे, कोणते 2 घटक आहे, कोणती 2 गोष्टी आहेत ते लिहायचं आहे. त्यानंतर सोमत आहे, शिक्षण क्षेत्रातील कार्यकर्त्यांना कोसबाडच्या टेकडीचे सातत्याने आकर्षण राहिले याबद्दल तुमचे विचार मांडा. म्हणजे आपल्याला कोणत्याही गोष्टीचं आकर्षण राहतं. उदाहरणार्थ तुम्हाला एखाद्या मुलीचं आकर्षण किंवा सॉरी तुम्हाला एखाद्या यूट्यूब चॅनल म्हणजे एखाद्या प्रश्नपत्रिकेबद्दल तुम्हाला बघितलं की कसं तिचं आकर्षण वाटतं. जसं की मॅथची क्वेश्चन पेपर बघितल्यानंतर तुम्हाला किती अट्रॅक्शन वाटतं, अरे काय यार, काय मस्त डायग्राम आहेत. म्हणजे कशा पद्धतीने वाटत असतं तुम्हाला जेव्हा तुम्ही भूमितीचा पेपर बघता, अरे यार हे तर सगळं डोक्यावरून, म्हणजे कशा पद्धतीने आकर्षण वाटतं. तर तसंच तुम्हाला इथे सोमत लेखन करायचं आहे. शिक्षण क्षेत्रातील कार्यकर्त्यांना कोसबाडच्या टेकडीचं सातत्याने आकर्षण राहिले याबद्दल तुमचे विचार मांडा. तुमचं सोमत लेखन करायचं आहे. अपठित गद्य दिलेला, आता आपल्याला अपठित गद्याकडे वळायचं आहे. अपठित गद्यावरती उतारा वाचूया. सर्वप्रथम चुकी आहे अलीकडे सुरक्षित वर्गातच नव्हे. इथून तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आहे असे ऋषीमुनींना जगभर होते, असे ऋषीमुनी जगभर होते. स्क्रीनशॉट घेण्यासाठी तुम्हाला 5-5 सेकंद देत आहे. अशा पद्धतीने हा पहिला पार्टचा स्क्रीनशॉट घ्या. जस्ट थोडा झूम करतो. यस, हा घ्या तुम्ही पहिला पार्टचा स्क्रीनशॉट. 1 2 3 4 5. आता सेकंड पार्टचा स्क्रीनशॉट घेऊ शकता तुम्ही. जस्ट टेक द स्क्रीनशॉट. आणि स्क्रीनशॉट इथे झालेला आहे तुमचा. जाऊया पुढे आता. तर यामध्ये आपल्याला चौकट पूर्ण करा आणि उतारा वाचून उत्तरे द्यायची आहेत. चौकट पूर्ण करायची आहे. तंत्रज्ञानाचा जन्म झाला त्या काळातील तंत्रज्ञानाची 2 उदाहरणे लिहा. म्हणजे तंत्रज्ञानाचा जन्म झाला ना त्या काळातील तंत्रज्ञानाची 2 उदाहरणे तुम्हाला लिहायची आहेत. सर्वप्रथम परिच्छेद वाचा. परिच्छेद वाचल्यानंतर उत्तरे सापडतील आणि नाही सापडली तर बिंदास कमेंट करा. नवीन व्हिडिओ जवळपास 1 तासाचा कवायना घेऊन प्रथम सत्राचे जे पेपर्स तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहेत त्यावरती वेळ काढून तुम्हाला सर्वांना उत्तरपत्रिका देखील प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करेल. फक्त वेळ मिळाला पाहिजे, कारण वेळेचं खूप बंधन आहे ना आपल्याला. वेळ काढून तुमच्यासाठी प्रत्येक विषयावरती व्हिडिओ बनवलेली आहे, म्हणजे कितीतरी वेळ दिलेला आहे ना विद्यार्थी मित्रांनो. तुमच्यासारखे अनेक विद्यार्थी आहेत माझे ज्यांना मी ज्यांना मी लाईव्ह क्लासनी शिकवतो. ठीक आहे ना. आता तुमचं सौभाग्य किंवा म्हणजे तुमचं सौभाग्य नसेल की तुम्ही माझ्याकडनं शिकत नसाल, कारण तुम्ही ऑनलाईन आपण महाराष्ट्रभरात पसरलेलो आहे आपले, म्हणजे आपण एक यूट्यूबद्वारे आपण महाराष्ट्रभरात पोचलेलो आहोत. म्हणजे माझा चॅनल तरी, आणि मी स्वतः तुमच्यापर्यंत फक्त आवाजा माध्यमातून पोचलेलो आहे. सो प्लीज तुम्ही देखील सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशनवरती सेट करा. तुमच्या मित्रमैत्रिणींना देखील आमच्या चॅनलच्या बद्दल थोडक्यात सांगा. जाऊया पुढे. सत्य किंवा सत्य लिहा. विज्ञानाला राष्ट्राची सीमा, धर्म व भाषा यांची बंधने नसतात. सत्य किंवा सत्य? माझ्या मते हे सत्य आहे, कारण विज्ञान सायन्स इज अ व्हेरी इम्पॉर्टंट. आणि काही विद्यार्थी, भरपूर सारे विद्यार्थी, तुमच्या जे काही टॉपर्स विद्यार्थी आहेत, मुली असू 10वीनंतर सायन्स स्ट्रीमच घेता, सायन्सच त्यांना घ्या वाटतं, सायन्स शाखाच घेता. वैज्ञानिक विचार जगभर होत नव्हते, हे सत्य आहे. कारण त्या काळी, म्हणजे जुन्या काळात सांगितलेलं आहे ना, तर त्या काळी वैज्ञानिक विचार जगभर होत नव्हते. वैज्ञानिक विचार जगभर होत नव्हते. ठीक आहे ना. तर इथं काय आहे, वैज्ञानिक विचार जगभर होत होते, म्हणजेच हे चूक आहे. ठीक आहे ना. तर जाऊया पुढे. विभाग 2 आहे पद्य. प्रश्न 2, खालील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. म्हणजे सूचनेनुसार कृती करायची आहेत. धरीला पंढरीचा जोर गळा बांधून या दोर हृदय बंदीखाना केला, अंत विठ्ठला कोंडीला शब्द केली जवा जुडी, विठ्ठल पाया घातली बेडी, सोह शब्दांचा मारा केला, विठ्ठल कुळती आला, जनी म्हणे बा विठ्ठला जीवे न सोडी मी तुला. तर ही आपल्याला दिलेली आहे. खूप छानशी कविता आहे, अभंग म्हणू शकता याला.
तर हा दिलेला आहे आपल्याला आणि यावरती प्रश्न 2 आहे. खालील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. हीच कविता होती आणि सूचना काय दिली आहे, खालील शब्दांसाठी उपमा लिहा. उपमा आणि उपमेय, उपमा, उपमेय, उपमान हे सर्व तुम्ही शोधण्याचा प्रयत्न करा आणि यूट्यूबवरनं शिकून घ्या. कारण बोर्ड परीक्षेला हे तुम्हाला विचारलं जातं. बोर्ड परीक्षेच्या अनुषंगाने मी तुम्हाला IMP टिप्स जे सांगत आहे ना, त्या कुठेतरी लिहून घ्या आणि बोर्ड परीक्षेला गेल्यानंतर जेव्हा तुम्हाला आठवण येईल की वाचली होती कुठेतरी कोणतरी सांगितलं होतं की हा उपमा किंवा उपमेय, उपमान हे सर्व काही विचारलं जातं 10वीच्या मराठीच्या पेपरमध्ये, तर तुम्हाला नक्कीच माझी आठवण येणार. ठीक आहे ना. तर विठ्ठलसाठी उपमा काय आहे, हृदय यासाठी उपमा काय आहे हे तुम्हाला लिहायचं आहे. सर्वप्रथम तुम्हाला उपमा किंवा उपमेय काय आहे हे शिकून घ्या तुम्ही. यावरती व्हिडिओ हवी असेल कमेंट करा, आम्ही तुम्हाला नक्कीच उत्तर देण्याचा प्रयत्न करू किंवा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू. दुसरा आहे योग्य पर्याय निवडून काव्यपंक्ती पूर्ण करा. योग्य पर्याय निवडून आपल्याला काव्यपंक्ती पूर्ण करायची आहे. सोह टिंब टिंब मारा केला, सोह शब्दांचा मारा केला, तर शब्द लिहायचा आहे, शब्दांचा लिहायचा आहे. त्यानंतर धरीला टिंब टिंबचा चोर, तर मथुरेचा चोर धरलेला आहे की ते नाही, पंढरीचा. इथे खूप सारे आपण म्हणजे चोर म्हटलं की मथुरेचा किंवा गोकुळेचाच येतं सर्वांना, तर पंढरीचा आहे. कारण कविता वाचा पहिले. ठीक आहे ना. आपण काय होतं आपले डोळे असून आंधळेपणा होतो केव्हा केव्हा, कधी कधी. ठीक आहे ना. आपल्यासमोर शिक्षक उभे तरी आपण काय बोलतो असतो हे देखील आपल्याला भान नसतं. मी माझ्याबद्दल नाही तुमच्याबद्दल बोलतोय. तिसरा आहे जनी म्हणे बा विठ्ठला जीवे न सोडी मी तुला, या ओळीतून व्यक्त झालेला कवयित्रीचा भाव स्पष्ट करा. कवयित्रीचा भाव स्पष्ट करा. यामध्ये तुम्हाला तुमचा देखील भाव स्पष्ट करायचा आहे. जनी म्हणे बा विठ्ठला म्हणजे सर्व काही जे काही भाविक भक्त असतात ते म्हणतात की विठ्ठला आता मी तुला सोडणार नाही. म्हणजे त्यांनी काय विठ्ठलाला विठ्ठलाच्या मूर्तीला धरून ठेवलेलं असतं का, नाही. त्यांच्या अंतकरणातून एकच नाव असतं विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, नाद निनादला अरे मोरया, अशा पद्धतीने ते विठ्ठल विठ्ठल करत असतात. म्हणजे ते भक्त असतात आणि भक्तांचा एक प्रेम, एक आपुलकी, जसं की तुमची तुमच्या शिक्षकांप्रती प्रेम आपुलकी असते, तुमच्या आईवडिलांप्रती प्रेम आपुलकी असते, तशाच पद्धतीने त्या भक्ताची विठ्ठलाच्या प्रति आपुलकी आहे आणि तो भक्त आहे. जीवेनं म्हणे बा विठ्ठला जीवे न सोडी मी तुला, म्हणजे आता जीव गेला तरी चालेल पण मी तुला सोडत नाही, तुझं नामकरण मी सोडत नाही. जय 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 हरी विठ्ठल 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 असं काहीतरी आहे ना ते, अशा पद्धतीने जाऊया पुढे. चौथा आहे प्रस्तुत अभंगात. म्हटलं तुम्हाला अभंग आहे हा. प्रस्तुत अभंगातून कवयित्रीच्या मनातील विठ्ठलाविषयीची कोणत्या भावना दिसून येतात ते द्या. म्हणजे प्रस्तुत जो काही अभंग आहे त्यातून कवयित्रीच्या मनातील कोणत्या भावना दिसून येतात. बघा स्वमतामध्ये काय असतं ना, तुम्हाला काय त्याच्यात भाव व्यक्त झालेले आहेत हे व्यक्त करायचं नसून तुम्हाला किती अक्कल आहे हे तिथे दाखवायचं असतं. तुम्ही 10-12 ओळी तोच मुद्दा घुमून फिरून फक्त लिहायचं असतं. बोर्डाला काय असतं, तुम्हाला मार्क डोळे बंद करून दिले जातात. फक्त तुम्ही लिहा आणि शांत सुस्वच्छ अक्षरात लिहिलं की मिळून जातात तुम्हाला मार्क. त्यामुळे तुमची अक्कल दाखवायची असते. ठीक आहे ना. समत्व लेखन मी तर म्हणतो फक्त अक्कल दाखवण्याचा प्रयत्न करा तिथे. आमध्ये एक आहे खालील मुद्द्यांच्या आधारे पुढीलपैकी कोणती एक कवितेसंबंधी कृती सोडवा. हे देखील बोर्डाला 4 गुणांसाठी विचारलं जातं. याचा अभ्यास सर्व कवितांवरती करून जा. तर कवितेचे नाव आहे, सॉरी इथं आपण 9वीची बघतोय ना, जस्ट सेकंड, ही प्रश्नपत्रिका 9वीची आहे. सॉरी मी विसरलो होतो. 9वीला नाही पण 10वीला असेल ना तुम्हाला बोर्ड, 10वीला असेल, त्यामुळे तुम्ही आत्तापासूनच अभ्यास करा. कवितेचे नाव आहे मी वाचतोय, जैसे वृक्ष नेणे, किंवा दोन्हीतून कोणतेही करा. कवितेची कृती दिल्या आहेत. प्रस्तुत कवितेचे कवी किंवा कविता लिहायची आहे. त्यानंतर प्रस्तुत कवितेचा विषय लिहायचा आहे. कविता आवडण्याची व नावडण्याची कारणे लिहायची आहे. रसग्रहण करायचं आहे. रसग्रहणसाठी आहे तुम्हाला खालील काव्यपंक्तींचे रसग्रहण करा. पावनी सौख्य माते देवेंद्र तोही लाजे, शांत सदा विराजे या झोपडीत माझ्या, या 4 काव्यपंक्तींचं रसग्रहण तुम्हाला करायचे आहे. जाऊया पुढील पेजवरती, पुढील पानावरती 4 नंबरच्या पेजवरती, ज्याच्यामध्ये आपल्याला आहे विभाग 3 स्थूल वाचन. आता स्थूल वाचनाचा अभ्यास आहे. प्रश्न 3 खालीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा. व्यंगचित्र रेखाटणे ही कला आत्मसात करण्यासाठी कोणत्या गुणांची आवश्यकता असते यासंबंधी तुमचे मत मांडा. दुसरा आहे तुमच्या आवडत्या ऋतूची वैशिष्ट्ये लिहा. तुमचा आवडता ऋतू उन्हाळा असतो कारण त्यामध्ये खूप साऱ्या सुट्ट्या मिळतात. मस्तपैकी आईस्क्रीमवाला घरासमोर येतो किंवा तुम्ही आईस्क्रीम घ्यायला जातात. मस्तपैकी कसं तुम्ही उन्हात म्हणजे कसं तुम्ही उन्हात काय करता तुम्ही तुम्ही उन्हात शर्ट घालून बाहेर निघता. अशा पद्धतीने अनेक साऱ्या ॲक्टिव्हिटीज तुम्ही करत असतात. तुम्ही अनेक विद्यार्थी असे खूप सारे नमुने बघितलेले आहेत. तर यावरती तर तुम्हाला फक्त सोबत लिहायचं आहे. तुमच्या आवडत्या ऋतूची वैशिष्ट्ये लिहायची आहे. तर ऋतूची वैशिष्ट्ये काय आहेत, जसं की आपण पावसाळ्यात छत्री घेऊन निघतो. ठीक आहे, हा म्हणजे एक वैशिष्ट्यच आहे. पावसाळ्यात तुम्ही रेनकोट घालून निघतात. तर मग अशा पद्धतीने ठीक आहे ना. आणि थंडीत तुम्ही घरात AC लावतात. अनेक वैशिष्ट्ये आहेत, तर तेच तुम्हाला लिहायची आहेत. त्यानंतर आहे लहान मुलांची हास्यचित्रे काढणे अवघड आहे. याबद्दल तुमचे विचार, तुमचे मत स्पष्ट करा. मी तुम्हाला थोडक्यात मत सांगतो, तुम्हाला तुमचं लिहायचं आहे, परंतु मी माझं सांगतो की लहान मुलांचे हास्यचित्र काढणं का अवघड असतं. कारण ते एक जागी शांत बसतच नाही. ते हालदेल किंवा ते बोलेल किंवा ते कुठंतरी टच करेल किंवा ते काहीतरी बोलेल अशा पद्धतीने. त्यामुळे त्यांची हास्यचित्र, ते हसताना चित्र काढणं खूप अवघड असतं. कारण ते हसतात कमी रडतात जास्त, सर्वांना माहिती आहे. विभाग 4 आहे भाषा अभ्यास. प्रश्न 4 व्याकरण घटकांवर आधारित कृती सोडवा. अलंकार खालील उदाहरण वाचून कृती सोडवा. अमृताहोनी गोड नाम तुझे देवा. वरील उदाहरणातील उपमेय व उपमान सोडवा. उपमेय व उपमान लिहायचं आहे. त्यानंतर रस विचार आहे दुसरा. खालील उदाहरण वाचा व त्या खालील रस ओळखा. रस ओळखायचा आहे. जे
जे खळांची वेकटी सांडो त्या सत्कर्मी रती वाढव, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. रस ओळखायचा आहे. सुंदरा मनामध्ये भरली ही मालिका देखील होती कलर्स मराठीवरती. सुंदरा मनामध्ये भरली, जरा नाही ठरली, हवेली शिरली मोत्याचा भांग. ठीक आहे ना, सुंदरा मनामध्ये भरली. मस्त मालिका होती. आता ती माहीत नाही चालू का नाही, परंतु बघा आपल्याला काय आहे, सुंदरा म्हटलं तर इथे काय आहे, आपल्याला रस विचारल्याचा आहे, तर तुम्हाला रस विचारल्याचा आहे, आपल्याला नाही. तिसरा आहे वाक्यप्रचार. खालील वाक्यप्रचाराचा अर्थ लिहा व वाक्यात उपयोग करा. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, खालील वाक्यप्रचारांचा अर्थ लिहून वाक्यात उपयोग करायचा आहे. तर यामध्ये आहे कान मंत्र देणे. आता बघा, कान मंत्र देणे, गुरु कान मंत्र देत असतो. कान मंत्र काय असतात, जसे की बघा, आता तुम्ही एखादे तुमच्या शिक्षकासोबत जर असलं वशिला तुम्ही त्याच्यासोबत मस्त सुट्टी बिट्टी अशी जाऊन बसले, त्यांच्यापाशी बसले, ते जर विद्यार्थ्यांकडे लक्ष ठेवून असले, तुम्ही जसं जाऊन बसायचं, काय सर काय असं तसं, सर सांगा ना प्रथम सत्राला काय प्रश्न येणार आहे, मग ते तुम्हाला सांगतील असं असं आहे, मग तुम्ही त्या विषयाचा अभ्यास करायचा किंवा तुम्ही त्या गोष्टीवरती अभ्यास करायचा. याला कानमंत्र देणे म्हणतात. म्हणजे कोणत्याही गोष्टीबद्दल थोडक्यात चांगली माहिती देणे किंवा थोडक्यात सांगणे. ठीक आहे ना, त्याला कानमंत्र तुम्ही म्हणू शकता. कंठस्नान घालणे, ठार मारणे, त्यानंतर आहे डोळ्यातले अश्रू पुसणे, म्हणजे कोणालाही संकटकालीन मदत करणे, त्यानंतर घाम गाळणे, कष्ट करणे, ज्या की तुम्ही आत्ता अभ्यासासाठी करतात. यामध्ये आहे शब्द संपत्ती, भाषिक घटकांवर आधारित कृती. एकमध्ये आहे समानार्थी शब्द रजनीसाठी समानार्थी शब्द सूर्यासाठी समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द गुणाचा विरुद्धार्थी शब्द अवगुण, दिवसचा विरुद्धार्थी शब्द रात्र अशा पद्धतीने लिहायचा आहे. त्यानंतर आहे खालील शब्द समूहासाठी एक शब्द लिहा. केलेले उपकार जाणणाऱ्याला काय म्हणू शकतं ते. त्यानंतर दररोज प्रसिद्ध होणारे वृत्तपत्र अशा पद्धतीने. जाऊया पान नंबर 5 वरती, ज्यामध्ये आहे लेखन नियमानुसार लेखन. अचूक शब्द ओळखायचा आहे. दुष्काळमधले अचूक शब्द ओळखायचा आहे. निर्णय अचूक शब्द ओळखायचा आहे. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला उपस्थिती अचूक शब्द ओळखायचा आहे. त्यानंतर कर्तृत्व अचूक शब्द ओळखायचा आहे. विरामचिन्ह आहेत आपल्याला, प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम. फक्त नाव लिहायचं, प्रश्नचिन्ह पूर्णविराम. पारिभाषिक शब्द आहे मॅगझिनचा पारिभाषिक शब्द आहे इंडेक्स अनुक्रमणिका. मॅगझिन म्हणजे वृत्तपत्र होतं ना, काय आहे मला नाही माहिती, तुम्ही लिहा. त्यानंतर आहे विभाग 5 उपयोजित लेखन. प्रश्न 5 खालील कृती सोडा. पत्रलेखन करायचं आहे. रसिक कला मंडळ, समर्थनगर पुणे, आकाश कंदील. आणि म्हणजे आता तुम्हाला प्रथम सत्रानंतर तुम्हाला दिवाळी असते, सुट्ट्या असतात, त्यामुळे मस्त ॲडव्हर्टायझर बी मस्त छापता. म्हणजे विद्यार्थ्यांना मराठीचं पेपर ॲट द लास्ट कसं म्हणजे असं फ्रेश वाटलं पाहिजे. फेस आलं चुकून, पण फ्रेश वाटलं पाहिजे. त्यांना देखील दिवाळीचा मोह वाटला पाहिजे ना, की दिवाळीच्या सुट्ट्या यार, एवढा पेपर झाला का मस्त सुट्ट्या मस्त मामाच्या गावाला जायचं अशा पद्धतीने. तर बघा पत्रलेखन आहे. विषय दिला, कार्यशाळा तयार झालेल्या वस्तूंची मागणी करणारे पत्र संबंधित मंडळाला लिहा किंवा खरेदी केलेल्या काही वस्तू. तुम्ही जर पत्रलेखन करू शकत असाल पत्रलेखन करा, किंवा सारांश लेखन काय असतं माहिती का, जे तुम्ही 10 वळी वाचलेल्या आहेत तर फक्त 2 वळींमध्ये समजून सांगणे, जास्त काय यावरती बोलायची गरज नाही. आता काय करायचं आहे, आपण गद्य क्रमांक प्रश्न क्रमांक 1 मधील अपठित उतारा वाचला ना, त्याचा 1/3 सारांश लिहायचा आहे. त्यानंतर खालीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडा. वृत्तांत लेखन करा. तुमच्या शाळेत स्वातंत्र्य दिन साजरा झाला 15 ऑगस्ट. स्वातंत्र्य दिन कधी असतो, 26 जानेवारीला का 15 ऑगस्टला? कमेंटमध्ये पटकन सांगा. जेही विद्यार्थी टॉपर्स आहे त्यांनी कमेंटमध्ये फक्त एक प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघितले आहे हे मला कळावं यासाठी. स्वातंत्र्य दिन केव्हा साजरा केला जातो, 15 ऑगस्ट की 26 जानेवारीला? जेही विद्यार्थी उत्तर देतील त्यांना नक्कीच रिप्लाय मिळेल, आणि त्यांना आम्ही टेलिग्रामवरती किंवा इंस्टाग्रामवरती देखील लवकर रिप्लाय करण्याचा प्रयत्न करू. कारण तुम्ही फक्त उत्तर सांगा, स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्टला साजरी केला जातो की 26 जानेवारीला, हे तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं आहे. त्यानंतर दुसरा आहे संवाद लेखन. लातूर येथे आनंदनगरी आलेली आहे, ही पाहण्यासाठी आनंद व गोविंद या मित्रांमधील संवाद लिहा. ठीक आहे, तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो ही प्रश्नपत्रिका इयत्ता 9वी विषय मराठी प्रथम सत्रांत परीक्षा, फर्स्ट टर्म एक्झाम, फर्स्ट सेमेस्टर एक्झाम, 6माही परीक्षा इयत्ता 9वी विषय मराठीची प्रश्नपत्रिका इथे समाप्त झालेली आहे. या व्हिडिओशी रिलेटेड, या प्रश्नपत्रिकेशी रिलेटेड तुमचा काही प्रश्न असेल, काही क्वेश्चन असेल, तुम्ही आम्हाला कमेंट करून विचारू शकता. आणि माझा हेच प्रयत्न असणारे सर्व विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळावेत हीच ईश्वरचरणी प्रार्थना. फक्त सर्वांनी या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या सोप्या, सरळ, साध्या सुद्या सुशील भाषेत कमेंट करा. ठीक आहे ना. भेटूया आपण विद्यार्थी मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये. व्हिडिओला लाईक करणाऱ्या, चॅनलला सबस्क्राईब करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे मनपूर्वक आभार. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर.